एका बाजूला असेल फायनल रत्नागिरी क्रीडा मंडळ बिरजोळे तर त्याच्या विरोधात असेल कालिका बिरजोळे. रत्नागिरी तालुक्यातील दोन संघ आपल्याला आमने सामने पाहायला मिळतील. सेमीफायनल मध्ये कोणता संघ प्रवेश करेल याच्यासाठी हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. याच पहिली चढाई जर्सी क्रमांक 7 कालिका बिरजोळे संघाचा आपल्याला पाहायला मिळेल. 7च्या डिफेन्स मध्ये फुल हाऊस रत्नागिरी क्रीडा मंडळ बिरजोळेचा सामना अगदी अतिथ्यांचा होणार आहे. दोन्ही संघ एकाच गावाला बिलॉंग करणारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला रत्नागिरी क्रीडा मंडळ बिरजोळे तर त्यांच्या समोर असेल तो कालिका बिरजोळे आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 7 पहिल्या चढाईसाठी दाखल झालाय. रेड व्हॅलिड करून आपल्या क्रीडांगणावरती सुखरूप परत आहे. प्रत्युत्तर दाखल फैजल जेटी त्याने या आधीच्या सामन्यामध्ये टर्निंग पॉइंट आपल्याला पाहायला मिळाला होता. त्याच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच राहिला. या आधीच्या सामन्यामध्ये जर्सी क्रमांक 10 फैजल जेटी आपल्याला पाहायला मिळतोय. राईट कॉर्नरच्या दिशेने चढाईला सुरुवात करून निश्चितच मिडल कव्हर वरती अटॅक करण्याचा वारंवार प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातो. असा हा रत्नदीप क्रीडा मंडळ बिरजोळे संघाचा जर्सी क्रमांक 10 परिधान केलेला फैजल जेटी चढाईसाठी दाखल झालाय. पहिलाही चढाई घेऊन रेड व्हॅलिड करून इथे मात्र आपल्या क्रीडांगणावरती सुखरूप परत आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 33 आपल्याला पाहायला मिळतोय. या देखील पहिल्या सामन्यामध्ये आपल्या संघाला निश्चितच विजयाच्या दिशेने आणलं होतं. असा हा जर्सी क्रमांक 33 परिधान केलेला आपल्याला चढाईपटू पाहायला मिळतोय. 7च्या डिफेन्स मध्ये इथे मात्र सागरच्या माध्यमातून केला गेलेला हा लाजवाब चेन ब्लॉक आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्या जोडीला राईट इनला आपण पाहतोय फैजल जेटी. मगाच्या सामन्यामध्ये देखील अंतिम निर्णायक मिनिटामध्ये लाजवाब पकड सागरच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि आताच्या सामन्यामध्ये पहिली पकड रत्नागिरी बिरजोळे संघासाठी सागर आणि फैजल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेन टॅकलच्या स्वरूपात जर्सी क्रमांक 33 मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र आशिष गाभाळी जर्सी क्रमांक 11 चढाईसाठी दाखल झाला. याने देखील याच्या सामन्यामध्ये निश्चितच आपल्या संघासाठी महत्वाचे गुण माखाली कुंभारली विरोधात जमावले होते आणि त्याच्याच जोरावरती रत्नदीप क्रीडा मंडळ बिरजोळे संघ अंतिम क्षणापर्यंत लीडवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 7 चढाईसाठी दाखल झालाय तो साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल झालाय. येस दरम्यान सामन्याकडे पुन्हा एकदा वळतोय जर्सी क्रमांक 7. इथे मात्र फैसल याच्यावरती राईट हँडला आपल्याला हँडटच करताना पाहायला मिळाला. एक गुण मिळतोय कालिका बिरजोळे संघाला आणि आता मात्र जर्सी क्रमांक 11 आशिष गाभाळे याच्यावरती जबाबदारी असेल. तिसरी चढाई जंप मारायचा प्रयत्न आहे. इथे मात्र डिफेन्स मध्ये घेरला गेलाय. एकीचे बळ मिळते फळ रायडरचा मैदानाच्या बाहेर पळ एक गुण मिळतोय तो कालिका बिरजोळे संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 7 याच्या माध्यमातून साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. बेस्ट रायडर आहे कालिका बिरजोळे संघाचा आणि आता 5च्या डिफेन्स मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. बोनस गुण ऑफ असेल 2-2-1 चे फील्ड आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट कॉर्नरला पंकज जगडे आणि राईट कॉर्नरला राईट हिलला इथे मात्र चेतन पाटील वरती अटॅक करतोय. चेतन पाटील स्वतःचा बचाव करू शकला नाहीये आणि एक गुण मिळतोय तो कालिका बिरजोळे संघाला. आणि दरम्यान इथे मात्र कालिका बिरजोळे संघ सुरुवातीच्या काही मिनिटांमध्येच हवी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु रत्नागिरी क्रीडा मंडळ बिरजोळे संघ सेकंड हाफ मध्ये निश्चितच कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल. मगाच्या सामन्यामध्ये देखील फर्स्ट हाफ मध्ये थोडासा शांत होता आणि त्यानंतर मात्र सेकंड हाफ मध्ये लाजवाब कमबॅक आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. दरम्यान टाइमआउट घेतला गेलाय दोन्ही संघाचे संघ प्रशिक्षक पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. जर्सी क्रमांक 7 साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. 4च्या डिफेन्स मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. राईट कॉर्नरला सागर कांबळे आपल्याला पाहायला मिळतोय आणि लेफ्ट कॉर्नरला जर्सी क्रमांक 15 पंकज जगडे. दोन एक उत्कृष्ट डिफेंडर आपल्याला पाहायला मिळते रत्नदीपच्या क्रीडांगणावरती. जर्सी क्रमांक 7 गोलवरती जाण्याचा प्रयत्न आणि लाजवाब डॅश आपल्याला पाहायला मिळतोय तो जर्सी क्रमांक 12 याच्या माध्यमातून समर्थ पाटील याच्या माध्यमातून केला गेलेला हा लाजवाब डॅश आपल्याला पाहायला मिळालाय. एक गुण मिळतोय रत्नदीप संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 10 फैजल जेटी मात्र फ्रंट ब्लॉकला येतोय तो जर्सी क्रमांक 6 कुणालच्या माध्यमातून केला गेलेला हा लाजवाब ब्लॉक आपण पाहतोय. अंबुजा सिमेंट पेक्षा मजबूत ब्लॉक आपल्याला पाहायला मिळाला तो साहिलचा. एक गुण मिळतोय
कालिका संघाला. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 7 साहिल आपल्या संघासाठी वारंवार चढाई करत असताना या तिच्या चढाईमध्ये निश्चितच राईट इन वरती अटॅक करून आपल्या संघावरती निश्चितच पळाला होता. पण पुन्हा एकदा चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. 4च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना सागर कांबळेच्या दिशेने चाललेली चढाई आपण पाहतोय. राईट कॉर्नर वरती सागर कांबळे. पहिल्या सामन्यामध्ये महाकाली कुंभारीच्या विरोधात अंतिम 1 मिनिटांमध्ये केला गेलेला जबरदस्त अँकल त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता मात्र पंकज जगडे राईट बॉल वरती आपल्याला पाहायला मिळतोय. रेड व्हॅलिटी केली जाते. मिडलँड वरती जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून इथे केला जातोय. समोरच्या संघाला निश्चितच डिफेन्स वरती आमंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो पंकज जगडेच्या माध्यमातून. कारण का 4चा डिफेन्स आहे आणि कबड्डीच्या पटलावरती जर आपण पाहिलं तर निश्चितच जेव्हा 5 किंवा 5 पेक्षा कमी खेळाडू असतात तेव्हा रायडरला जास्त कष्ट करावे लागतात आणि हे पंकज जगडेला माहिती आहे. आणि त्यासाठीच इथे मात्र डिफेन्सिव्ह मोडवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतो रत्नदीप क्रीडा मंडळ मिरचोळी संघ. आता मात्र जर्सी क्रमांक 33 चढाईसाठी दाखल झालाय तो प्रणव आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये हिरो राहिला होता कालिका संघासाठी आणि तोच आता मात्र चढाईसाठी दाखल झालाय. खाली चढाई सेपरेट रेड व्हॅलिट करून आपल्या क्रीडांगणावरती परतलाय. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 15 पंकज जगडे रेड व्हॅलिट करेल आणि पुन्हा एकदा आपल्या क्रीडांगणावरती सुखरूप येण्याचा प्रयत्न करेल. यानंतर पुन्हा एकदा हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळेल. देवेंद्र विजय चिपळूण विरुद्ध गुरुकुल चिपळूण. जर्सी क्रमांक 15 मिरचोळी संघाचा पंकज जगडे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र तिसरी चढाई असेल. साहिल याच्या वरती जबाबदारी असेल आपल्या संघाला इथे पॉइंट मिळवून देण्याची. 4चा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय रत्नदीप संघाचा. इथे मात्र कोल वरती जाऊन प्रयत्न करावे लागतील. बोनस कोण ऑफ असेल टच पॉइंटची असेल आवश्यकता. राईट कॉर्नर वरती सागर कांबळे आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब डिफेंडर आहे रत्नदीप क्रीडा मंडळ मिरचोळी संघाचा. जर्सी क्रमांक 15 पंकज जगडे याच्या माध्यमातून केला गेलेला हा डबल टायहोल्ड आपल्याला पाहायला मिळालाय आणि 1 गुण मिळतोय रत्नदीप क्रीडा मंडळ मिरचोळी संघाला. आणि रिलाय होऊन आलाय तो जर्सी क्रमांक 11 आशिष गबाळे आणि तिसऱ्या चढाईवरती जबाबदारी दिली जाते. बोनस स्कोर करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट कॉर्नर दिशेने चढाई उंच करून चढाई फुट आपल्याला पाहायला मिळतोय. 6च्या डिफेन्स मध्ये इथे बोनस गुण ऑन असेल परंतु बोनस गुण किंवा टच पॉईंट इथे गुण घेणं आवश्यक असेल तो मैदानाच्या बाहेर जावं लागेल. मेलरवरती पॉईंट घेण्याचा प्रयत्न 1 गुण मिळतोय रत्नदीप क्रीडा मंडळ मिरचोळी संघाला. जर्सी क्रमांक 6 कुणाला आवश्यकता नव्हती टॅकल करण्याची परंतु डबल मॅन्डेट झाला आणि त्यानंतर मात्र रायडर आपल्या कोर्ट मध्ये परतत असताना इथे मात्र डॅश करण्याचा प्रयत्न आणि असफल ठरलाय. जर्सी क्रमांक 33 इथे चढाईसाठी दाखल झालाय तो प्रणव. फ्रंट ब्लॉकला येतो समर्थ पाटील आणि तितका चांगला सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतो पंकज असा. 1 गुण मिळतो रत्नदीप संघाला. प्रत्युत्तर दाखल पैसे जेटी आपल्याला चढाईसाठी जाताना पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 10 4च्या डिफेन्स मध्ये इथे मात्र प्रयत्न करावे लागतील फैसल्याला. चारचा डिफेन्स आहे कालिका संघाचा. पैसे जेटी थोडीशी संयमी चढाई त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच गुण फलक असेल तो रत्नदीप क्रीडा मंडळ मिरचोळी संघ 5 गुण कालिका मिरचोळी संघ 4 गुण. 1 गुणाची नाम मात्र आघाडी आपल्याला पाहायला मिळते मिरचोळी संघाकडे रत्नदीप क्रीडा मंडळ मिरचोळी संघाकडे. आणि दरम्यान इथे मात्र कालिका मिरचोळी संघाचे संघ प्रशिक्षक सागर क्रमबटे. येस मॅच ऑन झाले पुन्हा एकदा. चढाईसाठी दाखल झालाय 7 मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. रत्नदीप क्रीडा मंडळ मिरचोळी संघाच्या क्रीडा अंगणावरती फुल हाऊस आपल्याला पाहायला मिळेल. राईट कॉर्नरला सागर आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या जोडीला राईट हिलला फैजल जेटी आपल्याला पाहायला मिळेल. राईट कव्हरला समर्थ पाटील चेतन पाटील असेल मिडलला तर लेफ्ट कव्हरला सौरभ चावदा आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र चढाईसाठी दाखल झालाय तो जर्सी क्रमांक 12 चेतन पाटील चढाईसाठी दाखल झालाय. याच्या माध्यमातून देखील भारदार खेळ आपण वारंवार या पालीच्या मैदानावरती पाहिलाय पण आता मात्र पुन्हा एकदा या महत्वाकांक्षी सामन्यामध्ये याच्या माध्यमातून कोणती भूमिका आहे ती साकारली जाईल संघासाठी. 4च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना थोडंसं संयमी खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं लेझी फुटवर्क वेळेचा विलंब करताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथे मात्र निश्चितच समोरच्या संघाला आव्हान देताना आपल्याला पाहायला मिळते. तर रत्नदीप क्रीडा मंडळ मिरचोळी संघ जर्सी क्रमांक 9 आपल्याला पाहायला मिळेल. सुनील एक्सपिरियन्स खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो तो कालिका संघाचा. 7च्या डिफेन्स मध्ये खेळताना
संयमी खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. रेडबॅट करून आपल्या क्रीडांगणावरती सुखरूप परतत असताना समोरच्या संघाला इथे मात्र आमंत्रित केलं जात आहे. तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 10 फैजल जेटी दाखल झालाय. बोनस गुण असेल, टच पॉईंटची असेल आवश्यकता. निश्चितच लेफ्ट कॉर्नरला चढायला सुरुवात करून राईट कॉर्नरवरती रॅपिडली शूट अटॅक करण्याचा प्रयत्न फैजल याचा वारंवार झालाय, परंतु या चढाईमध्ये कमाल करावी लागेल. थोडासा स्लाइड झालाय आणि त्याचा फायदा इथे मात्र कालिका मिरजोळी संघ. काय घडेल काय बिघडेल इथे मात्र प्रयत्न चालू आहेत फैजल जेटीचे, परंतु टीम मध्ये इथे मात्र चांगला टीम वर्क आपल्याला पाहायला मिळाला तो कालिका संघाचा आणि एक गुण मिळतोय कालिका संघाला. तिसरी चढाई असेल सुनील याच्यासाठी आणि इथे मात्र सागर याच्यावरती लाजवाब हँडटच आपल्याला पाहायला मिळाला. रेड वरती आला नाही, तसाच थोडासा लेझी आपल्याला पाहायला मिळतो सागर आणि त्याचा ऍडव्हान्टेज घेतलाय साहिल याने. एक गुण मिळते कालिका संघाला. आशिष गवाळी चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 11 या पंचक्रोशीचे खेळाडू आहे, परंतु आता मात्र रत्नदेव क्रीडा मंडळ वेजोळी संघासोबत जोडला गेला आहे. खाली चढाई त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. जर्सी क्रमांक 7 साहिल कालिका मिरजोळी संघाचा महत्वाचा चढाई बोट आपल्याला पाहायला मिळतो. बेस्ट रायडर म्हणून कालिका संघामध्ये त्याला स्थान दिले गेले असा हा साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि साहिल जितका जास्तीत जास्त वेळ या मैदानावरती घालवेल तितका जास्तीत जास्त फायदा या कालिका मिरजोळी संघाला होताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आशिष गवाळी याच्यावरती विश्वास दाखवतोय पंकज सगळे. जर्सी क्रमांक 11 आशिष चढाईसाठी दाखल झालाय. 6च्या डिफेन्स मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. 2-2-2 ची फील्ड सजवली गेली आहे. राईट कॉर्नरच्या दिशेने सुनील आपल्याला पाहायला मिळेल, त्याच्या जोडीला साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. बोनस गुण घेण्याचे वारंवार प्रयत्न आशिषच्या माध्यमातून केले जातात, परंतु ते अप अँड डाऊन फुटवर्क त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत नाही. पंचांची तीक्ष्ण नजर आपल्याला या सामन्यावरती पाहायला मिळते. क्वार्टर फायनलचा महत्वाचा सामना. खाली चढाई जर्सी क्रमांक 7 पुन्हा एकदा साहिल चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतो. राईडिंग बरोबरती कालिका संघाचा चढाई बंटू 5च्या डिफेन्स मध्ये. राईट कॉर्नरला आता मात्र चेतन पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. राईट कव्हरला सौरभ जाधव. पुन्हा एकदा सेफ रेड आपल्याला पाहायला मिळेल साहिलच्या माध्यमातून. आणि इथे मात्र तिसरी चढाई असेल आशिषच्या वरती. जर्सी क्रमांक 11 इथे पॉइंट घ्यावा लागेल. खरा किंवा मारा तो मैदानाच्या बाहेरचा रस्ता त्याला अशा स्वरूपाची चढाई असताना आशिषच्या वरती जबाबदारी दिली गेली आहे. बोनस उकळी करण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय. 6चा डिफेन्स जरूर आहे, परंतु इथे मात्र पॉइंटची आवश्यकता असणार आहे. बोनस किंवा टच पॉइंट इथे पॉइंट घ्यावा लागेल. अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न, परंतु तितकाच चपळाई दाखवली इथे आशिषाने. जर्सी क्रमांक 11 एक गुण मिळतोय रत्नदेव क्रीडा मंडळ मिरजोळी संघाला. आणि कालिका मिरजोळी संघाची देखील तिसरी चढाई असेल डू ऑर डाय रेड. साहिल चढाईसाठी दाखल झालाय. 7च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना इथे मात्र पॉइंट स्कोर करणं गरजेचं असेल. पंकज सगळ्याच्या माध्यमातून केलेला प्रयत्न बिल्डर वरती स्वतः झोपून दिलाय. काउंटिंग चालू आहे. वेळेवरती सपोर्ट येणं आवश्यक होता, परंतु ते मात्र झालं नाहीये आणि 2 मोरे गारद केले जात आहेत. पॉइंट गोष्ट कालिका मिरजोळी. जर्सी क्रमांक 10 फैजल जेटी रायडिंग वरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता मात्र कालिका मिरजोळी संघ पुन्हा एकदा पुलस झालेला आपल्याला पाहायला मिळते. 7 मोरे मैदानावरती आणि रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळी संघ इथे मात्र थोडासा डगमगताना आपल्याला पाहायला मिळालाय. पंकज सगळ्याच्या माध्यमातून केले गेले राजवाब आहे. आणि इथे मात्र फैजल जेठी मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाटील ना तो मैत्री दोस्ती. येस, पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली आहे. आता मात्र 3चा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर डगलची सुवर्ण संधी असेल रत्नदेव क्रीडा मंडळ मिरजोळी संघाकडे, परंतु चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय तो साहिल कालिका मिरजोळी संघाचा बेस्ट रायडर. 3च्या डिफेन्स मध्ये इथे खेळत असताना आशिष गवाळी राईट कॉर्नरला आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट कॉर्नरला समर्थ पाटील. जर्सी क्रमांक 7 इथे मात्र सावध पवित्र आजमावतोय. कोणत्याही स्वरूपाचा धोका पत्करत नाहीये. रेड व्हॅलेट करून आपल्या क्रीडांगणावरती वापस परत आहे. आशिष गवाळी आपल्या संघात खेळून पुन्हा एकदा रिलाईव्ह करून मैदानावरती आणू शकेल का? टच पॉईंटची असेल आवश्यकता. 7च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना इथे मात्र बोनस गुण दिला जातोय मे बी कालिका मिरजोळी संघाकडून, कारण त्यांना देखील माहिती आहे इथे जर टच पॉईंट जर आपण बहाल केले तर निश्चितच रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळी संघाचे अजून खेळाडू रिलाय होऊन मैदानावरती येऊ शकतात. आणि मेन रायडर रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळी संघाचे मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतं फैजल जेटी. एकमेव रायडर आशिष गवाळी मैदानावरती अजूनही प्रेझेंट असताना आपल्याला पाहायला मिळेल. साहिल बेस्ट रायडर आहे कालिका मिरजोळी संघाचा. इथे पॉइंट घेतला जाईल का की सुपर डॅकचा शिकार करेल तो साहिल. आणि इथे मात्र सौरभ जाधव कडून केला गेलेला आभार.
आपल्याला पाहायला मिळतो डबल टाय होल्ड सुपर डेकाच्या स्वरूपात 2 गुण मिळत आहेत रत्नदीप संघाला. परंतु तर दाखल जर्सी क्रमांक 11 आशिष काबाळे आपल्याला पाहायला मिळतोय 6च्या डिफेन्स मध्ये इथे खेळत असताना 2-2-2 चे फील्ड आपल्याला पाहायला मिळते. ते कालिका मिरजोळी संघाच्या क्रीडांगणावरती सुनील राईट कॉर्नरला आपल्याला पाहायला मिळतोय. एक अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो तर कालिका मिरजोळी संघाला बोनस गुण घेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून इथे केला गेलाय जरूर, परंतु ते फुटबॉलचं जुळून नाही आला आणि ते मात्र समीकरण जुळत नाहीये. खाली चढाई आपल्याला पाहायला मिळते आशिषाची आणि आता मात्र जर्सी क्रमांक 4 रोहित आपल्याला पाहायला मिळतोय कालिका मिरजोळी संघाचा. तालुकास्तरीय असते एका गुणाने आघाडीवरती असेल तो कालिका मिरजोळी संघ अत्यंत अतिदटीचा चाललेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ एका गावाला बिलॉंग करतात. मिरजोळी पाटीलवाडी संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय रत्नदीप, तर दुसऱ्या बाजूला कालिका मिरजोळी संघ. दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना अगदी परिचित आहेत. दोन्ही संघांनी जवळून खेळ पाहिला आणि आता मात्र तिसरी चढाई आपल्याला पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 11 आशिष आपल्याला पाहायला मिळेल. इथे पॉइंट स्कोर करणं गरजेचं असणार आहे. सुनीलच्या दिशेने चाललेली चढाई आपण पाहतोय. कॉलवरती चाललेला डिफेन्स कालिका मिरजोळी संघाला फ्रंट ब्लॉकला येत असताना इथे मात्र लाजवाब रेड आपल्याला पाहायला मिळाले आशिषच्या माध्यमातून. बोनस +1 पॉइंट इथे मात्र फर्स्ट मधील अंतिम चढाईमध्ये 2 गुणांची कमाई करतोय आणि स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. 10-9 रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळी 10 गुण, कालिका मिरजोळी संघ 9 गुण. नाममात्र एका गुणाची पिछाडी असेल ती कालिका मिरजोळी संघाकडे. यानंतर होणारा क्वार्टर फायनल या स्पर्धेतील 4था सामना आता मात्र अंतिम सत्राला इथे सुरुवात केली जाते. कोणता संघ रत्नागिरी तालुक्यामधून सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल? रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळी की कालिका मिरजोळी? गुण फलक जर आपण पाहिलं तर एका गुणाने पिछाडीवरती आपल्याला असलेला पाहायला मिळतो तो कालिका मिरजोळी संघ. अत्यंत चुरशीचा चाललेला सामना आपल्याला पाहायला मिळतो. एकाच गावाला बिलॉंग करणारे दोन्ही संघ या मैदानावरती आता मात्र एकमेकांसमोर भिडताना आपल्याला पाहायला मिळतं. फैसल जेटी सेकंडामध्ये पहिली चढाई घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 10 पहिल्या चढाईमध्ये थोडंसं सावध आपल्याला पाहायला मिळतो तो फैसल. 5चा डिफेन्स खाली चढाई त्याच्या माध्यमातून आणि जर्सी क्रमांक 33 कालिका संघाचा आपल्याला पाहायला मिळतो. प्रणव चढाईसाठी दाखल झालाय. 7चा डिफेन्स फुल ऑफ आहे रत्नागिरी क्रीडा मंडळ मिरजोळी संघाचा. लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई आपण पाहतोय. पंकज झगडे तिथे मात्र तत्पर असलेला आपल्याला पाहायला मिळतो. लेफ्ट इनला आशिष काबाळे असेल त्याच्या समवेत. रॅपिडला चाललेलं फुटवर्क प्रणव याचा खाली चढाई सेफ रेड आपल्याला पाहावी लागेल. पुन्हा एकदा सलग दुसरी चढाई घेऊन जर्सी क्रमांक 10 फैजल जेटी रायडिंग मोडवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळालाय. 5च्या डिफेन्समध्ये इथे मात्र बॅक शूट करण्याचा प्रयत्न सुनीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथे मात्र फैजल देखील थोडासा सेफ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. या मैदानावरती 5चा डिफेन्स आहे त्याला देखील माहिती आहे. इथे मात्र जास्तीत जास्त प्रयत्न त्याला इथे करावे लागतील पॉईंट स्कोर करण्यासाठी आणि त्याचा इथे प्रभाव आपल्याला पडलेला पाहायला मिळतोय. कोणताही धोका नाही पत्करत ते सेफ रेड करून आपल्या क्रीडांगणावरती माघारी परतलाय. युवराज मुळे पुन्हा एकदा रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळी संघ फुल हाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. कालिका मिरजोळी संघाचा जर्सी क्रमांक 4 रोहित आपल्याला पाहायला मिळेल. हा देखील वेळेचा विलंब करताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ इथे आता मात्र थर्ड रेड वरती खेळण्याचा मानस ठेवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चढाया असफल आणि त्यानंतर मात्र आता तिसऱ्या चढाईवरती सेकंदामधील पहिली तिसरी चढाई डू ऑर डाय रेड आपल्याला पाहायला मिळते. ती आशिष काबाळेच्या माध्यमातून इथे पॉईंट स्कोर करावं लागेल. खोलवरती जाण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र प्रणव वरती लगावली गेलेली लाजवाब किक आपल्याला पाहायला मिळते. एक मोर घारत केलं जाईल. गुण मिळतोय रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळी संघाला. तिसरी चढाई रोहित याच्यासाठी कालिका मिरजोळी संघाचा चढाईबुट आपल्याला पाहायला मिळतोय साहिल मैदानाच्या बाहेर आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये इथे मात्र रोहित वरती जबाबदारी दिलेली आपल्याला पाहायला मिळेल. सौरभ जाधव काय करतोय का या मैदानावरती स्वतःला प्रश्न विचारावा लागेल. आवश्यकता नव्हती. तिसरी चढाई होती. इथे मात्र रायडरला प्रयत्न करणं गरजेचं होतं आणि इथे मात्र सौरभ कडून थोडासा डबल माइंडेड झालेला आपल्याला पाहायला मिळाला. कोणताही अँगल सेट नव्हता आणि दरम्यान नंतर ब्लॉक करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून करताना आपल्याला पाहायला मिळाला. असफल झाला. एक गुण मिळतोय कालिका मिरजोळी संघाला. दरम्यान रायडिंग वरती जर्सी क्रमांक 10 फैजल आपल्याला पाहायला मिळतोय. 5च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना या आधीच्या चढाईमध्ये निश्चितच आशिषच्या माध्यमातून चांगला प्रयत्न, परंतु त्यानंतर मात्र सौरभ याचा एक डबल माइंडेड गेम आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा साहिल रिलाय होईन मैदानावरती आलाय.
जर्सी क्रमांक 7 परिधान केलेला कालिका मिरजोळी संघाचा बेस्ट रायडर आपल्याला पाहायला मिळतोय. साचेट बेन्स मध्ये खेळत असताना लेफ्ट कॉर्नर वरून इथे मात्र मिडल कव्हर वरती वारंवार अटॅक करण्याचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळतोय. तो साईड याचा प्रत्युत्तर दाखल रत्नदीप संघाकडून जर्सी क्रमांक 10 फैसल जेटी आपल्या संघासाठी वारंवार चढाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्याचा हिरो ठरला होता रत्नदीप क्रीडामंडळ मिरजोळी संघासाठी. तो चढाईपटू आता मात्र थोडासा सावध खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या अंतिम 5 मिनिटांमध्ये दोन्ही संघ इथे कोणत्या पद्धतीचा गेम प्लॅन आखतील हे पण निश्चितच रोमांचकारी ठरणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल सेमीफायनल मध्ये प्रवेश करताना आणि त्याच्यासाठी चाललेली चुरस आपल्याला पाहायला मिळते. एकाच गावातील दोन्ही संघ एकमेकांसमोर भिडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर्सी क्रमांक 7 साहिल पुन्हा एकदा रेड साठी आपल्याला पाहायला मिळेल. 7चा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय. तो रत्नागिरीच्या क्रीडांगणावरती 2-2-2 ची फील्ड इथे आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पंकज सगळे याच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न सायलेच्या माध्यमातून केला जातोय, परंतु थोडासा लेझी आपल्याला पाहायला मिळाला. कोणत्याही स्वरूपाचा गुण घेतला जात नाहीये. तिसरी चढाई असेल 5च्या डिफेन्स मध्ये आशिष गवाळी. या आधीच्या चढाईवरती निश्चितच एक गुण घेतला होता किकच्या स्वरूपात, परंतु आता मात्र पुन्हा एकदा लाजवाब जंप आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त रेडचं प्रदर्शन इथे मात्र जर्सी क्रमांक 5 याचा शोल्डरचा सपोर्ट घेऊन आपल्याला जंप केला आणि त्यानंतर मात्र स्वतः मेडलांवरती झोपून दिलाय. एक गुण मिळतो रत्नागिरी क्रीडामंडळ मिरजोळी संघाला. आणि आता मात्र कालिका संघाची देखील तिसरी चढाई असेल जर्सी क्रमांक 7 साहिल याच्यावरती जबाबदारी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र सागरचा एक आश्चर्यमान टॅकल करताना आपल्याला पाहायला मिळाला. आवश्यकता नव्हती. लाजवाब कमबॅक कालिका संघाचा एक गुण मिळतोय. प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 10च्या माध्यमातून फैसल आपल्याला पाहायला मिळाला आहे. दोन्ही संघ अगदी अतितटीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. कधी कालिका संघ लीड वरती येताना पाहायला मिळतोय तर कधी रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळी संघ लीड घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. अत्यंत चुरशीचा झालेला सामना. रत्नागिरी तालुक्यातील पहिला संघ या स्पर्धेमधील सेमीफायनल मध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळेल, परंतु संघ कोणता असणार आहे, रत्नदीप की कालिका? एकच गावाला बिलॉंग करणारे दोन संघ आहेत, परंतु त्यातला एक संघ या स्पर्धेमधील सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल आणि एका संघाचं या स्पर्धेमधील आव्हान संपुष्टात निश्चित येणार आहे. आणि त्याच्यासाठी चाललेले प्रयत्न आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 6 पुन्हा एकदा बोनस गुण घेण्याचा प्रयत्न चेतन पाटील राईट कॉर्नर आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या हाताकडून अगदी रॅपिडली फुटवर्क करून इथे मात्र बोनस गुण घेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला गेलाय जरूर, परंतु अप अँड डाऊन लेगचं जे कॉम्बिनेशन होतं ते इथं मात्र झालेलं पाहायला मिळत नाहीये. आता मात्र चेतन पाटील चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. 4च्या डिफेन्स मध्ये 5च्या डिफेन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक भारदार शरीरयष्टी असलेला बाहुबली रेडर आपल्याला पाहायला मिळतोय, तो रत्नदीप मिरजोळी संघाचा. यस, इथे मात्र खाली चढाई चेतन पाटील याची वेळेचा विलंब आपल्याला पाहायला मिळाला. आणि जर्सी क्रमांक 7 साहिल पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. 6च्या डिफेन्स मध्ये सागर कांबळे मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने सागर पंकज जगडेच्या हाताकडून इथे मात्र पुन्हा एकदा बोनस गुण घेण्याचा प्रयत्न, मानवर बोनस गुण घेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय, परंतु असफल ठरलाय. आणि इथे मात्र तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा डू ऑर डाय रेड स्पेशलिस्ट रत्नदीप मिरजोळी संघाचा जर्सी क्रमांक 11 आशिष गवाळे आपल्याला पाहायला मिळतोय. 5चा डिफेन्स असेल, बोनस गुण असेल, टच पॉईंटची असेल इथे आवश्यकता. आणि इथे मात्र लाजवाब कामगिरी, जबरदस्त डॅश आपल्याला पाहायला मिळालाय. प्रणवच्या माध्यमातून एक गुण मिळतोय कालिका मिरजोळी संघाला. आणि इथे मात्र तिसरी चढाई असेल, प्रणव चढाईसाठी दाखल झालाय. रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळी संघाच्या क्रीडांगणावरती 5 मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. टच पॉईंटची आवश्यकता असेल कालिका मिरजोळी संघाला. जर्सी क्रमांक 33 प्रणव आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट कॉर्नरला पंकज जगडेच्या दिशेने चाललेली चढाई आपल्याला पाहायला मिळते. मिडल कव्हरला सौरभ जाधव आणि समर्थ पाटील. आणि इथे मात्र जबरदस्त अँगल आपल्याला पाहायला मिळालाय. पंकज जगडेची कमाल धमाल या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. प्रणव मैदानाच्या बाहेर जाईल आणि पॉईंट गोष्ट रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळी. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 10 फैसल जेटी आपल्याला पाहायला मिळतो. आणि आता मात्र या सामन्यामध्ये खरी रंग चढताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ इथे मात्र पिच आउट घेताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. दोन्ही संघ प्रत्येक रेड वरती प्रत्येक डिफेन्स मध्ये इथे मात्र पॉईंट स्कोर करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण त्यांना देखील माहिती आहे आता मिनिटं कमी होत चालले.
आणि सेमीफायनल मध्ये जर प्रवेश करायचा असेल तर आपला दर्जेदार खेळ या मैदानावरती दाखवणे गरजेचं आहे आणि या स्पर्धेतील आव्हान आपल्याला जर टिकवून ठेवायचं असेल तर निश्चितच चांगला खेळ या मैदानावरती करावा लागेल दोन्ही संघांना आणि तोच करताना आपल्याला पाहायला मिळत आहे तो रत्नदीप आणि कालिका मिरजोळी संघ. जर्सी क्रमांक 7 साईल आपल्याला पाहायला मिळतोय 6च्या डिफेन्स मध्ये. इथे मात्र बोनस गुण घेण्याचा प्रयत्न सागर कांबळे आणि फैजल जेटे याच्या हाताखालून राईट कॉर्नर आणि राईट इंच्या मधोमध बरोबर बोनस गुण घेण्याचा प्रयत्न साईलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आहे. टाइम काउंटर वरती नजर मिडल लाईन वरती येऊन उभा राहिलाय परंतु पंच मात्र दाद देत नाही आहेत. वारंवार बोनस गुण घेण्याचा प्रयत्न साईलच्या माध्यमातून केला गेलाय जरूर परंतु अप अँड डाऊन फुटवर्क त्याचा मात्र होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. रत्नदीप क्रीडा मंडळ बेचोळी संघाचा फैजल जेठी चढाईसाठी दाखल झालाय 5च्या डिफेन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खोलवरती चाललेला डिफेन्स आहे कालिका मिरजोळी संघाचा 2-1-2 ची फील्ड सजवली गेली आहे. स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय कालिका मिरजोळी संघ 12 गुण रत्नदीप मिरजोळी संघ 13 गुणांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सामना सुरू झाल्यापासून जर आपण पाहिलं तर दोन्ही संघ एका गुणाने आघाडीवरती तर एका गुणाने पिछाडीवरती असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अत्यंत चुरशीचा झालेला सामना रत्नागिरी तालुक्यातील 2 तुल्यबळ संघ आपल्याला पाहायला मिळतील. एकाच गावाला बिलॉंग करणारे संघ आहेत आणि लाजवाब चुरस त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमधील पहिला सेमीफायनल संघ रत्नागिरी तालुक्यातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. जर्सी क्रमांक 7 साईल आपल्याला पाहायला मिळेल 6च्या डिफेन्स मध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा असफल चढाई त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे मात्र डू ऑर डाय रेड असेल आणि आता मात्र आशिष कबड्डी मैदानाच्या बाहेर त्यामुळे जर्सी क्रमांक 10 फैजल जेठी याच्यावरती विश्वास दाखवला गेला आहे. इथे मात्र पॉईंट स्कोर करणं गरजेचं आहे. 5 मोरे मैदानावरती बोनस गुण असेल टच पॉईंटची असेल आवश्यकता. फैजल जेठी येते मात्र या 30 सेकंदामध्ये कमाल करावी लागेल पॉईंट स्कोर करावे लागतील. कोलवरती रायडिंग कडून साईल याला आवश्यकता नव्हती. सुनील जर्सी क्रमांक 9 त्याच्या माध्यमातून देखील सपोर्ट देण्याचा प्रयत्न आणि 2 गुणांची कमाई करतोय रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळी संघ. लाजवाब रेड आपल्याला पाहायला मिळाली. तिसरी चढाई असेल जर्सी क्रमांक 5 याच्यासाठी. सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटे शिल्लक आणि गुण फलक असेल. रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळी संघ 15 गुण कालिका मिरजोळी संघ 12 गुण आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान इथे मात्र टीम मीटिंग बोलवली गेली आहे. दोन्ही संघाचे संघ प्रशिक्षक आपल्या संघाला मार्गदर्शन करताना पाहायला मिळतील. अत्यंत चुरशीचा झालेला सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला रत्नदीप येस मॅच ऑन झाली. आशिष कबाळी रायडिंग वरती आपल्याला पाहायला मिळते. 2 मोरे मैदानावरती इथे जर टॅकल झाला तर निश्चितच सुपर टॅकलच्या स्वरूपात 2 गुण मिळू शकतात परंतु एक खेळाडू मिड लाईनला क्रॉस केला गेलाय. अंतिम एक खेळाडू 1 vs 1 झालेला मुकाबला जर्सी क्रमांक 6 कालिका संघाचा कोणाला आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो. इथे जर टॅकल केलं तर निश्चितच परंतु कालिका मिरजोळी संघ अंतिम निर्णायक वेळेवरती ऑल आउट झालाय. बरगचं लीड आपल्याला पाहायला मिळते. ती 8 गुणांची लीड आपल्याला पाहायला मिळते. रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळी संघाकडे मिडलवरती झालेले झटापट पंकज सगळे याच्या माध्यमातून केला गेलेला हा जबरदस्त अँगल आपल्याला पाहायला मिळतोय. 1 गुण मिळतो तर रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळी संघाकडे आणि आता मात्र सामना संपण्यासाठी अंतिम 4 मिनिटे शिल्लक आणि 9 गुणांची आघाडी मोडून काढायची कालिका मिरजोळी संघाला आणि आता मात्र थोडासा फुल स्पीड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय कालिका मिरजोळी संघ. निश्चितच रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळी संघ आता मात्र गेम स्लो डाऊन करताना आपल्याला पाहायला मिळेल परंतु कालिका मिरजोळी संघाला आवश्यक असेल की आपण जास्तीत जास्त चढाईमध्ये मल्टिपल रेड स्कोर करणं आवश्यक असणार आहे कालिका मिरजोळी संघाला. निश्चितच मी सामन्याच्या सुरुवातीपासूनच सांगितलं होतं अंतिम 5 मिनिटांमध्ये दोन्ही संघ हल्ला चढवताना आपल्याला पाहायला मिळतील आणि निश्चितच ते 5 मिनिटांमध्ये रत्नदीप याच मॅच झाले. पुन्हा एकदा साहिल आणि इथे मात्र सागर याच्यावरती कोणाला जबरदस्त हँड आपल्याला पाहायला मिळालाय. फास्ट रेड आपल्याला पाहायला मिळाली. रेड वरती गेला आणि तसंच मात्र राईट कॉर्नर वरती हँड टच करून आपल्या क्रीडांगणावरती पर्यंत नाही. 1 गुण मिळतोय कालिका संघाला. आता मात्र राईट वरती आपल्याला पाहायला मिळेल तो फैजल जेठी जर्सी क्रमांक 10. स्कोर कार्ड असेल सामना संपण्यासाठी अंतिम 3 मिनिटे शिल्लक. स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. रत्नदीप 21 गुण कालिका मिरजोळी 13 गुणांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र कमबॅक केला जाईल का कालिका मिरजोळी संघाकडून. साहिल आपल्याला पाहायला मिळतो. याच्या माध्यमातून जास्त रेड आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. याचं मैदानावरती राहणं आवश्यक आहे.
आणि इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त हँडल आपल्याला पाहायला मिळालं. सौरभ जाधव याला मैदानाच्या बाहेरचा बळा गेला. तिसरी चढाई डू ऑर डाय रेड आशिष कमाळी इथे मात्र पॉइंट स्कोर करावा लागेल. फुल ऑफ आहे इथे जर टॅकल झाला तर निश्चितच रत्नदीप क्रीडामंडळ मिसोळे याच्यावरती दबाव येणार आहे. सातचा डिफेन्स 2-1-2 फील्ड आशिष कमाळी राईट कोणत्या दिशेने इथे मात्र काय घडते डबल माइंडेड होतो आपल्याला पाहायला मिळतो. तो कालिका मिळतोय संघ फ्रंट बॉकला आलाय लाजवाब टॅकल आपल्याला पाहायला मिळालं. एक बळ विकेट पळ राईट होता मैदानाच्या बाहेर पळ जोड नाही बसला. 1.5 मिनिट जोड होतं तर मॅच मारतो. आता येस पुन्हा एकदा मॅच ऑन झाली आणि साहिल आपल्या संघासाठी निश्चितच सामना संपलेला अगदी 3 मिनिटे शिल्लक आले. इथे मात्र समर्थ पाटील याच्याकडून केला गेलेला वार आपल्याला पाहायला मिळालाय. एक गुण मिळतोय रत्नदीप क्रीडामंडळ मिसोळे संघाला. येस फाईटची मॅच ऑन झाली आहे. 22-15 आपल्याला पाहायला मिळतोय गुणफलक. इथे मात्र निश्चितच फैजल चेटी आता मात्र कालिका मिरजोळे संघ बॉक लाईन वरती घेताना आपल्याला पाहायला मिळेल. सुनील याच्या माध्यमातून पकड करण्याचा प्रयत्न रेड व्हॅलिड करून निश्चितच मिड लाईन वरती उभा राहिला. टाइम काउंटर वरती नजर ठेवून जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न आपल्या 30 सेकंदामध्ये 27 ते 28 सेकंद इथे खर्च पाडण्याचा प्रयत्न फैजलच्या माध्यमातून केला जातोय. असफल चढाई आपल्याला पाहायला मिळाले. प्रणव इथे मात्र प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळेल का. इथे मात्र घेरला गेल्या डिफेन्स मध्ये रत्नदीपच्या क्रीडांगणावरती एक बरोबर आपल्याला गुण मिळतो रत्नदीप क्रीडामंडळ मिसोळे संघाला. या सामन्यानंतर होणारा या स्पर्धेमधील क्वार्टर फायनल चौथा सामना गुरुकुल चिपळूण विरुद्ध निविंद विजय चिपळूण. दोन्ही संघांना थर्ड अँड फायनल कॉल आपण मैदानाच्या दिशेने मार्ग सोडायचे. एक दिलं तरी प्रत्येक रेडला. यस मॅच ऑन झाली पुन्हा एकदा फैजल दाखल झाला. सामना संपण्यासाठी 1 मिनिट शिल्लक आणि निश्चितच या सामन्यामध्ये आता मात्र औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते. कारण का गुणफलकाचा जर आपण विचार केला तर निश्चितच यानंतर होणार सामना निविंद विजय चिपळूण विरुद्ध गुरुकुल चिपळूण. आजच्या रचनेतील शेवटचा आणि चौथा क्वार्टर फायनलचा सामना आपण इथे खेळवणार आहोत. दोन्ही संघांनी क्रीडांगणाच्या दिशेने यायचंय. यस सामना संपतोय आणि इथे मात्र या स्पर्धेमध्ये 15-24, 15-24, सेमीफायनलिस्ट संघ आपल्याला पाहायला मिळतो. रत्नदीप क्रीडामंडळ मिसोळे संघ आपल्या हार्दिक अभिनंदन आणि कालिका मिरजोळे